आयोगाकडून नेहमी एक प्रश्न विचारला जातो, भारतामध्ये सामाजिक आणि त्याचबरोबर धार्मिक सुधारणा करणाऱ्या सभा आणि समाज, तर याच्यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणून कोणकोणत्या आहेत? तर बंगालपासून सुरुवात होते आणि महाराष्ट्र किंवा त्याचबरोबर दक्षिण भारतात जाऊन थांबतात. मग सर्वात पहिल्यांदा आत्मीय सभा, त्यानंतर ब्राह्मो समाज आहे, मानव धर्म आहे, परमहंस आहे, त्यानंतर प्रार्थना समाज 1867 आहे, तर 1870 मध्ये सुरू झालेलं पुणे सार्वजनिक सभा, 71ची स्त्री विचारवंती सभा आहे, तर 73चा महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज, तर 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज सुरू केला. तर 75-76च्या दरम्यानच थिओसॉफिकल सोसायटी ऑलकॉट आणि ब्लावाटस्की यांनी सुरू केली आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरुच्या आठवणीसाठी रामकृष्ण हंस सुरू केलं. तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून भारतामध्ये ज्या अनिष्ट प्रथा, परंपरा आणि धर्मसुधारणा ज्या होत्या, सामाजिक सुधारणा, ह्या सगळ्या चळवळी ह्या सभा आणि समाजाच्या माध्यमातून पूर्ण केल्या. तर गेल्या 4 वर्षामध्ये सलग आयोगाने प्रार्थना समाज, मानव धर्म आणि परमहंसावरती प्रश्न विचारलाय. सगळ्या पाठ करून चला, अभ्यासासाठी अतिशय सोप्या आहेत आणि परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत.